न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचाराचा नारळ वाढवून जोरदार शुभारंभ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत असतानाच प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचाराचा नारळ वाढवून औपचारिक शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमाला गंगापूर, आनंदवली व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. या कार्यक्रमास गोवर्धन गावाचे माजी उपसरपंच PK मामा जाधव, जलालपूरचे सरपंच भगवान गभाले, गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक काका कडलक, जगनतात्या पाटील, कैलास मोहिते, ज्ञानेश्वर पाटील, उत्तम आप्पा मंडलिक, रमेश आप्पा देशमाने यांच्यासह गंगापूर गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे आणि महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर इच्छुक उमेदवार कविताताई संतोष गायकवाड, सुचिताताई कैलास जाधव, मनीषाताई लासुरे व परदेशीताई उपस्थित होत्या. त्यांना आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी गंगापूर व आनंदवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने घेण्यात आलेल्या छोटेखानी सभेत विलास अण्णा शिंदे, महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे आणि जिल्हा प्रमुख अजयदादा बोरस्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणि संपूर्ण शिवसेनेच्या माध्यमातून आमची ओळख झाली. ते आमचे सर्व इथं जमलेले पाठीराखे, या सर्वांसाठी आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. निवडणुका येतात, निवडणुका जातात. कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यावरती गावकऱ्यांनी आणि या प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकला आणि मला त्यासाठी पात्र समजून मला त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची 2012ची उमेदवारी या पक्षाच्या नेत्यांनी दिली आणि मला विजयी केलं. आणि मग त्याच्यातून मला काम करण्याची संधी मिळाली, मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. आणि प्रामाणिकपणे सांगतो, तेव्हापासून तर आजपर्यंत जेही केलं असेल ते समाजाच्या हिताचं केलं असेल, जेही केलं असेल ते विकासाच्या दृष्टिकोनातून केलं असेल. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे. आणि मग निवडणुका येतात, निवडणुका जातात आणि प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहणं, इच्छुक राहणं हे काही नवीन नाही, कारण तो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना अधिकार दिलेला आहे. मागच्या वेळेस इच्छुक होतेच, उमेदवार निवडणुका झाल्याच, त्याच्या अगोदर ही परंपरा आहे. परंतु ह्या परंपरेमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो निष्ठावान असतो, जो जनतेच्या प्रती काहीतरी करू इच्छितो, इथं काही खोटं काही चालत, जनता आता ऐकून घेते. कारण पक्ष इतके झालेले आहे, स्पर्धा भरपूर आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकताना स्वतःला प्रॅक्टिकल असणं आणि संस्कार याचा पांघरून घेणारे सुद्धा दादा फार लोक आहेत, फार संस्कारी दाखवतात. पण तसं काही नसतं. परंतु आम्ही जे आहे, जसे आहोत, लहानसे मोठे या सगळ्यांसमोर झालेलो आहे. त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि त्या विश्वासाला पात्र जेव्हा आम्ही झालेलो आहे. जे विकासाचे कामं संतोष भाऊंनी सांगितलं, नाशिक महानगरपालिकेमध्ये हे 23 खेड्यांचा ज्यावेळेस समावेश झाला, त्यावेळेस हा सगळे जे 23 खेडे हे या नाशिक शहराचा दुर्गम भाग, दुर्लक्षित भाग म्हणून त्या ठिकाणी होता. परंतु दादा, आपल्या नाशिक महानगरपालिका जेव्हापासून आपण काम करतोय, तुम्ही जे पाठबळ आम्हाला दिले, जी काम करण्याची पद्धत शिकवलेली आहे, या नाशिक शहरामध्ये पूर्वी कॉलेज रोड 1 नंबर होता. आज या नाशिक शहराचा हा असलेला दुर्लक्षित भाग हा नाशिक शहराचा 1 नंबरचा नाक झालेला आहे. याच्यात 3 मात्र शंका नाही. आजच ठरवून घ्यायचंय की आपण उगाच आपले पैसे वाया न घालवता आजच थांबलेलं बरं राहील. कारण 15 तारखेला 4 ते धनुष्याचे बटन आहे, तेच आपल्याला दाबायचे, दुसरं कुठलं काही बघायचं नाही. कारण जो काही विकास, जे काही पुस्तकेचा प्रकाशन इथे झालंय प्रगती पुस्तकाचं, तर निश्चित तो काही विकास झालाय. आपण बघू की यांच्या मागे, आमच्या सगळ्यांच्या मागे शिंदे साहेब आहेत. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता, माझ्या प्रभागात सुद्धा एकच टर्म माझी झाली, 250 कोटीचे कामं इतक्या मोठ्या स्वरूपात. आम्ही कोण नगरसेवक नव्हतो 4.25 वर्ष, त्या काळात ते काम मंजूर करून दिले. आणि नगर विकास खातं हे मान्य शिंदे साहेबांकडे आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की इथले जेव्हा 4 नगरसेवक निवडून येतील ना, तर पुढचं कुठलंही विकासाचं काम हे बाकी राहणार नाही. कारण विलास अण्णांची जी काही कामाची पद्धत आहे, आपण बघू की 5च दिवसात त्र्यंबक नगरपालिका त्यांनी जे काही विजय करून दाखवली, त्यांच्या पूर्ण टीमने, त्यांच्या सगळ्या शिवसैनिकांनी. तर आपण बघू की नुसतं हा प्रभागच नाही, तर नाशिक महापालिकेवर भडकवा आपल्याला फडकवायचा आहे. त्यासाठी पूर्ण नाशिक शहरामध्ये आपलं जिथं काही नातोगोता असेल, मित्रपरिवार असेल, त्या सगळ्यांना आपण सांगितलं पाहिजे की विकास पाहिजे असेल नाशिकचा. कारण नाशिक महापालिकेसाठी दादा आपण बघू
की 400 ते 500 कोटी रुपये निधी नुसता नाशिक महापालिकेला नगर विकास विभागाकडून आपल्याला मिळालेला आहे. एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी आजपर्यंत कधी आपल्याला मिळाला नाही शासनाकडून. तर माझी विनंती की येणारा कुंभमेळा असेल, बाकीचे काय असेल, या सगळ्याचसाठी आपल्याला धनुष्यबाण एवढंच बघायचं आहे. जे काही उमेदवार आहेत त्या उमेदवार सुद्धा मी विनंती करतो की वयाच्या 24व्या वर्षी सगळ्यात कमी वयाचा नगरसेवक मी झालो असतो, पण त्यावेळेस शिवसैनिक मला वरतून आदेश आला की तुला थांबायचंय, तुला तिकीट देता येणार नाही. आमच्या दुसऱ्या काही भगिनी होत्या, त्यांचे मिस्टर एक्सपायर झाले होते. 13व्याच्या दिवशी त्यांना तिकीट दिलं, मी माघार घेतली. आपण बघू की समोरच्या उमेदवारांचे कोणी लोक नव्हते, माझ्याबरोबर 400-500 मुलं, पण मी अपक्ष जरी उभा असतो तर निवडून आला असतो. पण शिवसेनेची शिकवण आहे. तर माझी आपल्या स्टेजवर जेवढे काही इच्छुक आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपले इच्छुक जास्त आहेत, त्यातून आपल्याला 4 उमेदवार निवडायचे. तर विलासांना असेल त्यांना सुद्धा आपण कोणी सगळ्यांनी समजून घ्यायचे की प्रत्येकाला चान्स हा त्याच्या कार्याने मिळत असतो. ठीक आहे, आज नाही मिळणार, तो भविष्यात मिळेल, पण आपण सगळ्यांनी शिवसेनेवर प्रामाणिक राहायचं आहे. संपर्क प्रमुख, माझे मित्र, माझे बंधू, अनन्य विलासांना, आमचे सहकारी संतोष भाऊ, नयनताई, या ठिकाणी इच्छुक सर्वच मान्यवर पंत आणि या मंचावर उपस्थित शिवसेनेचे महानगर प्रमुख, माझे लहाने भाऊ अनन्य प्रवीणजी तितबे, मंचावरील उपस्थित सर्व जाधव काका, कडलक काका, उपस्थित सर्व इच्छुक उमेदवार आणि खऱ्या अर्थानं हा विजय ज्यांच्यामुळे मिळणार आहे ते माझ्यासमोर बसलेले सर्व शिवसेनेचे खऱ्या अर्थानं मतदार बंधू भगिनी आणि मातांना, प्रथमतः तुमच्या सर्वांना माझा नम्र जय महाराष्ट्र. कारण शिवसेनेचा हा एकमेव पॅनल आहे ज्यांनी मागच्या वेळेस शिवसेनेचे 4 उमेदवार निवडून दिले आणि त्यामुळे मी आपले आभारही मानतो आणि अर्थात आम्हाला तुमचा अभिमान सुद्धा आहे. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आजही प्रत्येकाच्या मनातले लाडके मुख्यमंत्री आहेत, त्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेत. त्या शिवसेनेनं आज नाशिकमध्ये दाखवून दिलंय की नाशिक जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला. 11 पैकी 5 नगराध्यक्ष हे शिवसेनेचे निवडून आलेत. बाकी ठिकाणी सुद्धा शिवसेनेचे नगरसेवक निवडून आलेत. एक ठिकाणी आपला निसटता पराभव झाला, त्याचाही आम्हाला खेद आहे आमच्या विजयाप्पा करंजकर यांच्या भगूरमध्ये. परंतु त्या ठिकाणी सुद्धा सर्व पक्ष एकत्र आले होते आणि आमचे आप्पा एकत्र होते. पण अण्णा, मी तुम्हाला अभिमानानं सांगतो की आजची ही अत्यंत चांगली सुरुवात आहे. मागील पंचवार्षिक प्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक 8 मधून 4ही नगरसेवक प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण दिसून आले असून येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचाराला वेग आला आहे.